राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. पाहुयात 12 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसं राहील. आज 11 ऑगस्ट रात्रीचे 8:30 वाजलेत. कालचा अंदाज पाहिला तर काल अपेक्षेप्रमाणे कोकण घाटात मध्यम ते जोरदार, राज्याच्या अति उत्तरेकडील भागात अपेक्षेप्रमाणे मध्यम ते हलक्याशा सरी झाल्या आणि राहिलेल्या राज्याच्या इतर भागात क्वचित स्थानिक अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही, ज्याप्रमाणे अंदाज होताच. आत्ताची जर स्थिती पाहिली तर कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि मध्य प्रदेश आणि राजस्थानचा भाग याने खूप जास्त प्रभावित होतोय. या ठिकाणून पश्चिमी आवर्ताची ट्रफसुद्धा जाते आणि त्यामुळे पाऊस हा या ठिकाणी पावसाचा जोर खूप जास्त आहे. तर या व्यतिरिक्त दुसरी एक सिस्टीम आहे, बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये चक्रकार वारे आहेत आणि लवकरच उद्यापर्यंत याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. आणि मान्सूनचा आज असलेला कमजोर पट्टा या सिस्टीमला अशा प्रकारे जोडत आहे. आणि हे जे नवीन कमी दाबाचं क्षेत्र असेल ते अशा प्रकारे उत्तर पश्चिम दिशेने पूर्व भारत किंवा त्याला लागून असलेल्या भागाकडे विशेष करून प्रभाव त्याचा पडणार आहे. राज्यात काही प्रमाणात बाष्प आहे, काही ठिकाणी अभ्यासप्रमाणे उत्तरेकडील भाग आहेत मध्य प्रदेशला लागून, तर त्या ठिकाणी पावसाच्या सरी किंवा रिमझिम सरी पाहायला मिळाल्या. दक्षिणेकडे एक स्थानिक ढग निर्माण झाला धाराशिव सोलापूरच्या आसपास त्या ठिकाणी. त्यानंतर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये काही ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन पाऊस होतोय. मुंबईच्या आसपास चांगल्या आज जोरदार सरी बरसल्या आणि कोकण घाटातही पावसाचा जोर हा काही प्रमाणात थोडासा वाढलेला दिसतोय. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या घाटात साधारणतः मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस, किनारपट्टीला मध्यम ते जोरदार कोकणाच्या भागामध्ये. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती उत्तर भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर धुळे, नाशिकचे पश्चिमेकडील भाग, नाशिकचे राहिलेले काही इतर भाग असतील थोडेसे, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या ठिकाणी सार्वत्रिक नाही, मात्र काही पट्ट्यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि राहिलेला जो भाग आहे म्हणजे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये घाटाच्या आसपास थोड्याफार हलक्या मध्यम सरी राहतील. राहिलेल्या भागात क्वचित स्थानिक अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. एखाद्या स्थानिक ठिकाणी जर ढगनिर्मिती झाली तर थोडाफार सरी होतील, नाहीतर जास्त काही शक्यता सध्या दिसत नाही. हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना आणि राहिलेल्या इतर ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत. या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.